तर मित्रांनो गडबड करू नका, गोंधळ करू नका, लावतो बरोबर तुमचा कार्यक्रम मी. कारण आजचा जो कार्यक्रम आहे तो आपला अलाइट मोशन मध्ये होणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण हा व्हिडिओ एकदम असा विषयाहार्ड होणार आहे. ठीक आहे, तर हा व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्याजवळ अलाइट मोशन असणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक काम करा, कारण व्हिडिओला दिवसात आलाय तुम्हाला माहित नसेल की अलाइट मोशन कुठं भेटतंय, काय विषय आहे, तर तुम्हाला काय करायचं, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. तिथे तुम्हाला आपलं अलाइट मोशन भेटून जाईल आणि सर्व मटेरियल सुद्धा व्हिडिओच्या आधीच भेटतं. त्यामुळे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. तर चला जरा वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करू. पण तुम्हाला जर काय प्रॉब्लेम येत असेल आणि तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर तुम्हाला काय सांगायचं, म्हणजे सांगायचं एवढंच आहे की तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती फॉलो करून एक मेसेज करा, आपण त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढूया. तर चला जरा वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करू. चला व्हिडिओला एक लाईक करून टाका, व्हिडिओला चालू करूया. यादों में खोए हुए ख्वाबों को हमने सजा लिया. यादों में खोए हुए ख्वाबों को हमने सजा लिया. ओके, तर हा व्हिडिओ बनवायचा एकदम सोपा आहे आणि आपण हा व्हिडिओ करतोय अलाइट मोशनवर. ओके, तर हे ॲप तुम्हाला भेटा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती आहे विषयाला व्हिडिओ आलाय थोडा विषय हार्ड आहे, कारण जरा काम फेम जरा विषय हार्ड आहे, सगळं तेवढं ध्यानात ठेवा. ओके, चला व्हिडिओ सुरू करू. तुम्हाला बीटमार्क शेकीपेक्षा डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाते. विषय हार्ड करून घ्या, इम्पोर्ट वगैरे सगळ्या नादगोळा पद्धतीने. आता काय करायचं, हे बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचं. मटेरियल काय सगळं दिलं आहे, घ्या गुगल ड्राईव्हमध्ये डायरेक्ट लिंक आहे. विषय हार्ड करून घ्या सगळा. हे अशा पद्धतीचं बीटमार्क आहे. ठीक आहे, हे बघू शकता रेकॉर्ड चालू आहे, काही विषय नाही. हां, बघायला पाहिजे नाही का, नाही तर डबल रेकॉर्ड करावं लागते भाई. विषय खूप हार्ड आहे एडिटिंगचा, प्रयत्न सगळा विषय. ओके, तर काय करायचं, एकदम स्टार्टिंगला आल्यानंतर काय करा माहिती आहे काय, एकदम सोपा विषय आहे. फक्त प्लसवरती क्लिक करायचं. ओके, आणि मीडियावरती जायचं. ओके, आणि ह्यो अशा पद्धतीचं आपलं मटेरियल आहे बरं का. तुम्हाला काय करायचं, पहिला जो आपला फोटो आहे तो ह्यो आपला फोटो, या फोटोला सिम्पली ॲड करायचं. वरी 3 डॉटवर क्लिक करायचं आणि फिल कॉम्पोजिशन एरियाज ऑप्शन आहे, सिम्पली याच्यावरती क्लिक करायचं. मूव अँड ट्रान्सफर थोडा अलीगड वाढायचा, विषय खाल्लास. ओके, अशा पद्धतीनं संपला विषय. ओके, एवढं करायचं. एवढं केल्यानंतर काय करायचं, एकदम स्टार्टिंगला यायचं, अशा सॉरी इथपर्यंत यायचं. बघू शकता 6.12 सेकंदापाशी त्या फोटोवरती क्लिक करायचं, जे ऑप्शन दिसतं त्याच्यावरती क्लिक करून इथपर्यंत त्याला ओढून घ्यायचा. आता एवढं नंतर काय करायचं माहिती आहे काय, परत आणखी स्टार्टिंगला यायचं आणि स्टार्टिंगला सिम्पली ह्या दुसऱ्या बीटमार्कशी यायचं, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आणि ह्या जो आपली PNG आहे ही PNG ॲड करायचं. ह्याला सिम्पली काय करायचं, 6.12 पर्यंत अशा पद्धतीने वाढायचं. मूव अँड ट्रान्सफर थोडं वरी इथं सेट करायचं. ओके, अशा पद्धतीने सेट करा. आता एवढं नंतर काय करा माहिती आहे काय, इथून साईडला बॅक या आणि सिम्पली परत 6.12 सेकंदापाशी या. इथं सिम्पली काय करायचं, प्लसवरती क्लिक करायचं बरं का. आणि मग काय करायचं, एकदा मीडियावरती क्लिक करायचं. आता मीडियावरती क्लिक केल्यानंतर हा जो आपला व्हिडिओ आहे काय, हा व्हिडिओ सिम्पली इथं ॲड करायचा. हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर ह्या व्हिडिओवरती क्लिक करा, 3 डॉटवरती क्लिक करा. ओके, किंवा असं 2 हातात धरा, थोडं झूम करा, बस जास्त काय करायची गरज नाही आहे. ओके, एवढंसं करून घ्या. आणि आता एवढं केल्यानंतर काय करा माहिती आहे काय, सिम्पली या लास्टच्या बीटमार्कपर्यंत आणि लास्टच्या बीटमार्कशी आल्यानंतर काय करा, ह्याला सिम्पली अशा पद्धतीनं स्प्लिट करा. थोड्याला झूम कराच, कारण विषय कसा आहे करणं गरजेचं आहे, कारण इथं आपल्याला विषय हार्ड करायचा. मी सांगतो तुम्हाला कसं करायचं ते. अशा पद्धतीने केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करा आणि ह्याचा जो व्हॉल्यूम आहे हे अशा पद्धतीने व्हॉल्यूम सगळा कमी करून टाका. परत सिम्पली काय करा, आणखीन येतात तिथं ज्या त्या बीटमार्कशी. ओके, इथं आल्यानंतर सिम्पली प्लसवरती क्लिक करा, मीडियावरती क्लिक करा आणि तुम्हाला काय करायचं आहे, अशा पद्धतीचा एक PNG आहे, हा PNG तर ॲड करायचा सिम्पली अशा पद्धतीने. ठीक आहे, आणि ह्या सिम्पली परत लास्टपर्यंत यायचं आहे आणि ह्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला सिम्पली अशा पद्धतीने इथपर्यंत ओढून घ्यायचा. ह्याला सुद्धा काय करायचं, बरोबर असं मध्ये विषय करून घ्यायचा ह्याला. ओके, आणि आता काय करायचं माहिती आहे काय, सिम्पली परत ह्या 6.12 सेकंदापाशी यायचे, प्लसवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचे आणि हे जो आपला म्हणजे फोटोज आहे PNG टाईप आहे विषय. ओके, पण मी याला कसं केलं आहे माहिती आहे काय, आता हे तुम्हाला इथं सांगितलं असतं बरं का, पण तुम्हाला जर सांगायला गेलो तर काय होते माहिती आहे काय, म्हणजे ते हे असते बरं का, आपलं कॉपीराईट वगैरे सगळा विषय होते फोटोरूमचा विषय. तर हे कसं करायचं, एकदम सोपं आहे. तुम्हाला काय करायचं, क्रोमवरती जायचं आहे आणि रिमूव्ह विजेट फोटोरूम टाकायचं आणि तिथं काय करायचं, तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आणि डाउनलोड करायचा, संपला विषय. ओके, म्हणजे कसं आहे, एकदम शॉर्ट पद्धतीने फोटो अशा पद्धतीने विषय येत आहे, म्हणजे बॅकग्राऊंड वगैरे सगळं रिमूव्ह जाते, HD मध्ये फोटो येते. सिम्पली म्हणून ट्रान्सफर 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून थोडं झूम करतो आणि बरोबर ह्याला इथं अशा पद्धतीने काय करतो माहिती आहे काय, ॲडजस्ट करतो. थोडं छोटं जास्त मोठं नको, थोडा विषय भारी वाटला पाहिजे बरं का. हे अशा पद्धतीने करायचं आणि एवढं केल्यानंतर काय करायचं, फोटो सिम्पली लास्टपर्यंत अशा पद्धतीने ओढून घ्यायचा. हे बघू शकता. ओके, आता एवढं केल्यानंतर काय करा माहिती आहे काय, सिम्पली काय करा, परत इथं जे आहे 6.12 सेकंदापाशी प्लसवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं आणि हा जो आपला व्हिडिओ आहे काय, हा 1 सेकंदाचा, सिम्पली ह्याला इथपर्यंत अशा पद्धतीने ॲड करा. परत ह्याला सिम्पली इथून अशा पद्धतीनं हे बघू शकता, हे ऑप्शन ह्याच्यावरती क्लिक करून कट मारा बीटमार्कपासून. आता ह्या फोटोला काय करा, म्हणजे ह्या व्हिडिओला काय करा माहिती आहे काय, सिम्पली सोपा विषय आहे. म्हणून ट्रान्सफरवरती क्लिक करा. म्हणून ट्रान्सफर हे बघू शकता अशा रोटेटचं ऑप्शन आहे, सिम्पली याला सिम्पली 90 डिग्रीमध्ये रोटेट करा.
सो वरून करू शकताय, खालून करू शकताय, काही विषय नाही. अशा पद्धतीने करा आणि हे जे खालचं ऑप्शन ह्याच्यावरती क्लिक करा, पूर्ण स्क्रीनवरती अशा पद्धतीने ओढून घ्या. ठीक आहे. आता एवढं नंतर काय करा, साईडला क्लिक करून बॅक या वॉल्यूम सगळ्या ह्याचा कमी करून टाका. आता कमी केल्यानंतर काय करायचं माहिती आहे काय तुम्हाला मी एक विषय दिला आहे, म्हणजे शेक इफेक्ट दिला आहे. त्या शेक इफेक्टला सिम्पली ओपन करायचं आहे. त्या फोटोवरती क्लिक करा, इफेक्ट 3 डॉट कॉपी इफेक्ट करून घ्या. सिम्पली अशा पद्धतीने बॅक या आणि परत आपलं बीटमार्क ओपन करून घ्या. ठीक आहे. आणि जो आपला हा फोटो आहे काय, त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉटमध्ये जायचं आणि इफेक्ट अशा पद्धतीने पेस्ट करायचं. बघू शकता अशा पद्धतीने विषय होऊन जाते मग, आणि एकदम खतरनाक विषय होत आहे. बघू शकता एकदम असं नादखुळा आणि क्वालिटी विषय दिसते सगळा. ओके. आणि नादखुळा पद्धतीने असं विषय व्हिडिओ तयार. त्याच्यामध्ये तुमचा लोगो वगैरे लावायचं लावा, नसेल तर काही विषय नाही. आणि ह्या व्हिडिओला काय करायचं, एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं. सिंपल आहे. एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं इथं आणि क्वालिटी ठेवा 1080, कारण इंस्टाग्रामला पोस्ट करण्यासाठी हे 1080 ठेवायचं. आणि प्रोजेक्ट हे गोष्ट अशा पद्धतीने विषय असते बरं का. हे 1080 ह्याच्यावरती क्लिक केलं, पूर्ण सेटिंग येते. पूर्ण सेटिंग इथं हे जे दिसते MBPS जे आहे, MBPS जास्त ठेवायचं नाही. MBPS इथं काय करायचं 8च्या आसपास ठेवायचं इथं अशा पद्धतीनं. आणि हे रिड्यूस करायचं, कारण फ्रेम रेट जे आहे किंवा आपण 30 ठेवलं तर चालते, कारण विषय कसा आहे इंस्टाग्रामला 30 1080 हायेस्ट आहे. ह्याच्यावर केला तर ही कॉम्प्रोमाइज करते आणि खाली घेते आणखीन. ओके. अशा पद्धतीने एवढं ठेवायचं आणि मग एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आणि व्हिडिओला एक्सपोर्ट करून टाकायचा. बघू शकता अशा पद्धतीने व्हिडिओ एक्सपोर्ट 100% व्हिडिओ एक्सपोर्ट झाला की व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करायचं ऑप्शन येते. सेव्हवरती क्लिक करा, सेव्ह करा. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून टाका. आणि व्हिडिओ जरूर टाकायचा प्रयत्न करतोच, काय विषय नाही त्या बाबतीत बरं का, दररोज टाकूच. बट तेवढा विषय करा. ओके. थोडा विषय हार्ड झाला आहे, थोडं बघून घेऊ आपण. ठीक आहे. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय, टाटा.